नाश्त्याला काहीतरी नवीन खाण्याची इच्छा झाली की सगळ्यात आधी साऊथ इंडियन पदार्थ खाल्ले जातात। या पदार्थांमध्ये इडली, डोसा, मेदूवडा हे पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचे। मेदूवड्याचे नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटतं। मेदूवडा घरच्या घरी करण्यासाठी आधी डाळ भिजवा, दळा ही सगळी प्रोसेस करावी लागते। मेदूवडे करण्यासाठी तुम्ही बटाट्याचा देखील वापर करू शकता। तर हा मेदूवडा पहा, बाहेरून खूपच कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट बनलेला आहे। हा मेदूवडा तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मी हा बटाट्यापासून बनवलेला आहे। बनवायला काही जास्त वेळ लागत नाही, अवघ्या 10 मिनिटाच्या आतमध्ये हे मेदूवडे तुम्ही बनवू शकता। आणि शिवाय बाहेरून काहीच आणण्याची गरज नाही, घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हे कुरकुरीत मेदूवडे बनवलेले आहेत। आणि वीकेंडला काहीतरी स्पेशल करण्याचा बेत तुम्ही जर आखत असताल तर अशा प्रकारे हे तुम्ही कुरकुरीत मेदूवडे बनवू शकता। नमस्कार, मी दीपा, किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल। आणि सोबतच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर हे कुरकुरीत मेदूवडे बनवण्यासाठी सर्वात अगोदर या वाटीने इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। आणि जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। आता जे काही जिन्नस घ्यायचे आहेत, म्हणजे जे काही साहित्य घ्यायचे आहेत, ते सर्व साहित्य एकाच वाटीने किंवा एकाच भांड्याने किंवा एकाच कपानं मोजून घ्यायचे आहेत, जेणेकरून काय होतं, आपला पदार्थ हा अचूक बनवून तयार होतो। आणि सारख्याच वाटीने इथे मी घरचं फ्रेश दही घेतलेलं आहे। आणि जर तुम्हाला यामध्ये दही टाकायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे लिंबू किंवा अर्धी वाटी किंवा एखादी वाटी तुम्ही इथे ताक टाकलं तरीही चालेल। आणि सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी इथे पाणी टाकलेलं आहे। आता हे दही आणि हे पाणी या रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला जास्त पाण्याचा देखील वापर यामध्ये करायचा नाही। आता तुम्ही पाहू शकता, दही यामध्ये मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि रव्याने पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मिश्रण जास्त पातळ देखील बनवायचं नाही, थोडंसं घट्टसर आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। आता आपण इथे रवा वापरलेला आहे। आता हा रवा भिजण्यासाठी आपण साईडला 2 ते 3 मिनिटे ठेवून देऊ, जेणेकरून रवा मस्त या दह्यामध्ये फुलला जाईल। आता साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर आपण हे रव्याचं मिश्रण पाहूयात। तर पहा, रवा मस्तपैकी असा फुललेला आहे आणि याच्यातलं पाणी पूर्णपणे रव्यानं शोषून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला आता बटाटा टाकायचा आहे। तर इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून त्याची साल काढून किसून घेतलेला आहे। बटाटा हाताने मॅश करून घ्यायचा नाही। कोणताही पदार्थ बनवताना आपण जर त्यामध्ये बटाटा जर वापरला तो पदार्थ आणखीनच खायला स्वादिष्ट लागतो। तर यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा बटाटा किसून घातलेला आहे। आता हा बटाटाचा किस यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा। आता हा बटाटा यामध्ये चांगला मिक्स करून घेतल्यानंतर या मिश्रणाची तुम्ही फायनल कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता यामध्ये आपल्याला काही साहित्य टाकायचं आहे। तर अर्धा इंच आल्याचा तुकडा मी किसून घेतलेला आहे। सोबतच 4 ते 5 कढीपत्त्याची पाने बारीक अशी कट करून टाकलेली आहेत आणि 1 छोटा चमचा जिरे टाकायचे आहेत। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। तर यामध्ये तुम्ही हिंग देखील टाकू शकता किंवा काळ्या मिरची पावडर देखील यामध्ये तुम्ही ऍड करू शकता। आता हे सर्व जिन्नस यामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात। आता सर्व जिन्नस मिक्स करून घेतलेले आहेत, पण यामध्ये माझ्याकडून मिरची टाकायची राहिलेली होती, तर या स्टेजला मी इथे मिरची टाकलेली आहे। साधारण इथे 2 मिरच्या मी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत। आता ह्या मिरच्या देखील यामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या। आता पहा, सर्व जिन्नस यामध्ये चांगले मिक्स करून घेतल्यावर हे मिश्रण आपलं स्मूथ कन्सिस्टन्सीचं असं हे तयार झालेलं आहे। आता लगेचच याचे मेदूवडे तयार करून घेऊयात। तर यामध्ये आपण अजिबात इनो, सोडा कशाचाच वापर न करता हे कुरकुरीत मेदूवडे तयार करणार आहोत। हे मेदूवडे तयार करण्याच्या अगोदर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हात थोडासा ओला करायचा आहे आणि हातावर थोड्याशा लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन अशा प्रकारे त्याला गोलाकार द्यायचा आहे। आणि त्या गोळ्याला अशा प्रकारे चपटा आकार देऊन त्याला मधोमध असं होल करून घ्यायचं। तर पहा, पहिला मेदूवडा आपला तयार आहे। आता तुम्हाला मेदूवडा बनवण्याची दुसरी पद्धत दाखवते, ती अतिशय सोपी अशी आहे। चहाच्या चाळणीने तुम्हाला हे मेदूवडे कसे बनवायचे ते सांगणार आहे। तर अगोदर अशा प्रकारची ही चाळणी घ्यायची आणि त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि एक गोळा घेऊन त्या चाळणीवर हा गोळा ठेवायचा आणि थोडासा त्याला गोलाकार द्यायचा आणि गोल पसरट आकार दिल्यावर त्याला मधोमध असं होल करायचं आणि मेदूवड्याला आकार देताना चांगला गोल असा आकार द्यायचा। तर अशा पद्धतीने तुम्ही जर मेदूवडे बनवले तर खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही हे मेदूवडे तेलामध्ये देखील सोडू शकता आणि या मेदूवड्यांना आकार देखील चांगला येतो। असे हे गोल गरगरीत आपले मेदूवडे हे तयार होतात। तर चला लगेचच हे मेदूवडे आपण तळून घेऊयात।
आता हे मेदूवडे तळण्यासाठी तेल देखील चांगलं असं परफेक्ट गरम झालेलं आहे। तर पहा, अशा पद्धतीनं हे चाळणीनं हे मेदूवडे तेलामध्ये सोडायचे आहे। जर तुम्ही हे चाळणीच्या सहाय्याने जर हे मेदूवडे बनवले तर तेलामध्ये सोडताना तुमच्या हाताला अजिबात चटका बसणार नाही। आता हे मेदूवडे तेलामध्ये टाकताच तुम्ही पाहू शकता टम्म असे फुगलेले आहेत। आता तुम्ही पाहिलेलंच आहे की आपण या मिश्रणामध्ये अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही, तरीही तेलामध्ये टाकताच किती टम्म असे फुगलेले आहेत। आता हे मेदूवडे मस्तपैकी मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन रंगावर आणि बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे आहेत। आणि हे मेदूवडे तळताना एकसारख्या आचेवरच तळायचे आहेत, म्हणजेच मध्यम आचेवर हे सर्व मेदूवडे एकसारख्या रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। मेदूवडे तळताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही। जर तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवली तर हे मेदूवडे थोडेसे तेलकट होतात, आणि जर तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी जास्त ठेवली तर हे मेदूवडे लगेच बाहेरून यांचा कलर जास्त लाल होतो आणि आतून ते कच्चेच राहतात। त्यासाठी हे मेदूवडे मध्यम आचेवर एकसारख्या रंगावर आणि कुरकुरीत होईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे आहे। एकाच वेळेस कढईमध्ये जेवढे मेदूवडे बसतील तेवढेच मेदूवडे या तेलामध्ये सोडायचे आहेत। अगोदरचे जे मेदूवडे मी तेलामध्ये सोडलेले होते ते मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावर असे तळले गेलेले आहेत। आता यांना मी तेलाच्या बाहेर काढलेलं आहे। तर पहा, मस्तपैकी आपले हे कुरकुरीत मेदूवडे तयार झालेले आहेत। सारख्याच पद्धतीने सर्व मिश्रणाचे मेदूवडे एकसारख्याच आकाराचे तयार करून घ्यायचे आणि एक एक करून असे तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत आणि मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत हे मेदूवडे तळून घ्यायचे। तर पहा, 10 मिनिटाच्या आतमध्ये आपण हे चवीला अप्रतिम असलेले कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असलेले हे मेदूवडे बनवलेले आहेत। बाहेरून एकही साहित्य न आणता घरातच असलेल्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण हे कुरकुरीत मेदूवडे बनवलेले आहेत। तर या मेदूवड्यांचा तुम्ही आवाज ऐकाच, खूपच कुरकुरीत आपले हे मेदूवडे तयार झालेले आहेत। आणि हे मेदूवडे बाहेरून जितके क्रिस्पी बनलेले आहेत ना, तेवढेच ते आतून खूपच सॉफ्ट आणि जाळीदार असे बनलेले आहेत। आता हे मेदूवडे तुम्ही पहा, आतून अजिबात कच्चे राहिलेले नाहीत, अतिशय सुंदर जाळी या मेदूवड्याला आतून आलेली आहे। हे मेदूवडे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत देखील सर्व करू शकता। येणाऱ्या या वीकेंडला तुम्ही हे बटाट्याचे मेदूवडे नक्कीच ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे। जर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत।